नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा ही परीक्षा 6वी आणि 9वीत असलेल्या मुलांसाठी घेतली जाते. तुम्ही यावर्षी 6वीत जाणार आहात तर ही परीक्षा नक्की द्या. 3 लेवलमध्ये ही परीक्षा असते. या परीक्षेच्या तिन्ही लेवलसाठी मी क्लासेस कंडक्ट करते. पहिली लेवल जी असते परीक्षेची ती ऑक्टोबरमध्ये असते. त्यासाठी क्लास 15 एप्रिल पासून सुरू होतात. मराठी मीडियमचा वेगळा क्लास असतो, इंग्लिश मीडियमचा वेगळा क्लास असतो. हा क्लास तुम्ही नक्की जॉईन करा. 15 एप्रिल पासून क्लास सुरू होत आहे. याच्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा आहे. चॅनलवर तुम्ही पाहिलंय की या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवते. सोडवून दाखवत असताना चारही पर्यायाचं एक्सप्लेनेशन मी इथे देत असते, ज्याच्यामुळे जी काही कन्सेप्ट विचारली आहे प्रश्नात ती आपल्याला पूर्ण क्लिअर होते. आजचा जो प्रश्न आहे तो 2023च्या प्रश्नपत्रिकेतून घेतलाय. प्रश्न आहे, एका द्रवात एक पदार्थ विरघळला आहे. ओके, ठीक आहे. तो पदार्थ व द्रव दोन्ही परत मिळवायचे असल्यास कोणती पद्धत वापरावी? विरघळला आहे पदार्थ आणि त्याला परत मिळवायचे, तर कोणती पद्धत वापरावी? पर्याय आहेत बाष्पीभवन, उत्कलन, ऊर्ध्वपातन किंवा केंद्रोत्सारी पद्धत. चारही पर्यायाचे अर्थ बघून घेऊया, म्हणजे आपल्याला उत्तर शोधायला मदत होईल. सगळ्यात पहिल्यांदा उत्कलन किंवा त्याच्याबरोबरच आपण बाष्पीभवनही बघू शकतो. अशा पद्धतीने आपण चंचुपात्रामध्ये पाणी घेतो, बर्नर लावून पाणी गरम करतो, तापमापीने त्याचं तापमान मोजतो. सुरुवातीला 20 अंश सेल्सिअस तापमान असतं, मग हळूहळू वाढत 50 अंश सेल्सिअस होतं आणि आणखी थोडा वेळ गरम केल्यावर ते 100 अंश सेल्सिअस पर्यंत जातं. 100 अंश सेल्सिअस तापमान जेव्हा जातं त्यावेळेला हे पाणी उकळायला लागतं. ठीक आहे, त्याला आपण पाण्याचा उत्कलनांक म्हणतो. हे पाणी आपण असंच उकळत ठेवलं तर त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्याची वाफ होऊन इकडनं बाहेर निघून जाते. त्याच वेळेला जर आपण याच्यावर झाकण ठेवलं तर ती पाण्याची वाफ त्या झाकणावरती जमा होते, थंड होते आणि पुन्हा त्याचं पाणी होतं. ठीक आहे, तर ही जी प्रक्रिया आहे ती आहे उत्कलन आणि याच्याबरोबरच आपण समजून घेतलं बाष्पीभवन. दुसरी जी पद्धत आहे ऊर्ध्वपातन पद्धत. या पद्धतीत बघा, या शंकुपात्रामध्ये पाणी आणि मिठाचं मिश्रण घेतलेलं आहे, त्याला आपण गरम करतोय आणि हे वेगळ्या प्रकारचं शंकुपात्र आहे, ज्याला इकडे एक अजून नळी जोडलेली आहे. या नळीला बाहेरनं आपण संगणनी लावणार आहोत, ज्याच्यातनं गार पाणी येत जाईल आणि बाहेर पडत जाईल. बाहेरच्या बाहेर इकडनं या नळीतनं आत जातं, इथे बाजूला फिरतं ते पाणी आणि या नळीतनं बाहेर येतं. त्याच्यामुळे काय होतं, या शंकुपात्रातनं ही जी नळी चालली आहे त्यातून जे पाणी जाईल त्याचं पुन्हा म्हणजे ती वाफ असेल ना, त्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होऊन या इकडच्या शंकुपात्रामध्ये जमा होईल. इथे लक्षात. तापमापी इथे ठेवली आहे आणि या पद्धतीने इकडे या शंकुपात्रामध्ये आपल्याला पाणी मिळणार आहे. ठीक आहे, असं आपण या गोलचंबूमध्ये बराच वेळ उकळत राहिलो तर काय होईल, सगळं पाणी आपल्याला शंकुपात्रात मिळेल आणि इथे जे राहील ते मीठ राहील. झालं, सेपरेशन झालं, वेगळं केलं आपण मीठ आणि पाणी. तर ही पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण पाण्यात विरघळलेलं मीठ आणि पाणी हे वेगळं वेगळं करतोय. पुढचा पर्याय दिलेला आहे केंद्रोत्सारी पद्धत, यालाच अपकेंद्री पद्धतही म्हणतात. अशा पद्धतीचे अपकेंद्री उपकरण प्रयोगशाळेत असतं. यामध्ये आपण या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला जे
जे काही सेपरेट करायचं आहे ते मिश्रण घेतो आणि हे अपकेंद्री ऑन केल्यावर ते या पद्धतीने गोल फिरतं. RPM रिव्होल्यूशन पर मिनिट, किती रिव्होल्यूशन पर मिनिट आपल्याला सेट करायचे आहेत ते करू शकतो. म्हणजे 5000 रिव्होल्यूशन पर मिनिट, 10,000 रिव्होल्यूशन पर मिनिट. येते लक्षात? हे समजून घेण्यासाठी एक सोपी आयडिया आहे बघा. एका बादलीमध्ये पाणी आणि माती मिक्स करायची आणि अशी हातात पकडून स्वतःभोवती आपण गोल फिरायचं. तर काय होतं, माती सगळी खाली जमा होते आणि पाणी पाणी वर राहतं. त्याच पद्धतीने इथे आपण या टेस्ट ट्यूब मध्ये करतोय, परीक्षा नळ्यांमध्ये करतोय आणि हे सेपरेशन होतं. हे साधे अपकेंद्री त्यांनी दाखवले. हे हाताने गोल फिरवलं इकडे हे गोल फिरतं. हे साधं यंत्राचं उदाहरण पण आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये वापरलेली सगळ्या ज्या इमेजेस आहेत, चित्र जी आहेत ती महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 6वीच्या आणि 7वीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून घेतली आहेत मी. आणि आता उत्तर आपल्याला मिळतं ऊर्ध्वपातन पद्धती, ज्याच्यामुळे आपण एका द्रवात एक पदार्थ विरघळले आहे त्याला आणि त्या द्रवाला वेगळं वेगळं करू शकतो. आलं लक्षात? चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते आहे. असेच अजून सोडवलेले MCQs मी घेऊन येते. यानी तुमचा अभ्यास होणार आहे, पण याच्याशिवाय जेव्हा तुम्ही क्लास जॉईन कराल तेव्हा एक प्रिसाइज चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो. क्लास नक्की जॉईन करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. भेटत राहूया. टाटा.